गौतमी पाटील हे नाव आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच माहिती आहे. ग्रामीण महाराष्ट्रात जिथे लावणीला केवळ लोककलेच्या माध्यमाने पाहिलं जातं, तिथेच या लावणीमध्ये ऊर्जा, अभिव्यक्ती आणि आत्मसन्मान भरून तिचं रूपांतर करणारी कलाकार म्हणजेच गौतमी. तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळी चमक असते. ती चमक केवळ नृत्याची नसून एका मुलीच्या आत्मविश्वासाची, तिच्या स्वप्नांची, तिच्या जिद्दीची असते. तिच्या चेहऱ्यावर असणारी एक बिनधास्त आणि सोज्वळ नजर, तिच्या हालचालींमध्ये असणारी ऊर्जा आणि तिच्या नृत्याच्या ठिक्यावर वाजणारा प्रत्येक पायांचा ठेका प्रेक्षकांच्या हृदयात थेट पोहोचतो. गौतमी पाटीलचा जन्म 1996 सांगली जिल्ह्यातील एका खेडेगावात झाला. तिचं घर अगदी साधं, खापल्या असलेलं, मातीचा, जमिनीचा ओटा असलेलं, पावसात पाणी गळणारं असं होतं. वडील दिलीप पाटील हे मोलमजुरी करत असत, तर आई घरकाम करून थोडफार पैसे मिळवत होती. तिच्या वडिलांचं ती लहान असतानाच निधन झालं आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आईच्या डोळ्यात पाणी आणि काळजामध्ये काळजी, मुलीचं काय होणार हा एकच प्रश्न तिच्या मनात घोळत होता. पण या सर्व परिस्थितीतही आईने हार मानली नाही. ती झाडूपोट, भांडी, मजुरी जे मिळेल ते काम करत होती आणि गौतमीला शिकवण्याचा निर्धार ठेवला होता. गौतमीच शालेय जीवन खूप संघर्षमय होतं. शाळेतील पुस्तक, ड्रेस, वह्या काहीच वेळेवर मिळायचं नाही. पण तिला शिकायचं होतं. शाळेत ती फारशी हुशार नव्हती, पण नृत्य आणि गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये मात्र तिची चांगली चमक दिसायची. ती नेहमीच गाणं लाव ग बाई नाचते मी म्हणत वर्गातही नाचायला लागायची. तिच्या या कलागुणांत सुरुवातीला हसू उडवण्यात आलं, पण नंतर सगळ्यांनी यांनी तिला दाद द्यायला सुरुवात केली. 10वी नंतर आर्थिक परिस्थितीमुळे तिला शाळा सोडावी लागली. तेव्हा तिनं एक मोठा निर्णय घेतला. नृत्य हेच आपलं भविष्य. सुरुवातीला ती गावागावात लग्न, बारस, जत्रा अशा कार्यक्रमांमध्ये नाचू लागली. ती बॅकअप डान्सर म्हणून इतर मुलींसोबत स्टेजवर उभी राहत असे. तिला दिवसाला 300 ते 500 रुपये मिळत असत. जेव्हा इतर मुली साजर करून घालायच्या, तेव्हा ती स्वतःचे भाटके ड्रेस शिवून स्टेजवर उभी राहत होती. पण तिचं नृत्य हे प्रेक्षकांना वेगळं वाटत होतं. तिच्या नृत्यात नुसती चाली नव्हती, तर तिच्या मनातली वेदना, तिच्या आयुष्याची लढाई आणि एक वेगळी आत्मा असायचा. तिने संगीत बारीमध्ये सहभागी व्हायला सुरुवात केली. तिथे तिने पारंपरिक लावणीसह अनेक प्रयोग केले. तिचं लाज वाटते मला हे नृत्य विशेष गाजलं. या नृत्याच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. त्या क्षणानंतर तिचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ लाखो वेळा पाहिले जाऊ लागले. लोकांनी तिला लावणी क्वीन, गौतमीताई नृत्यनटी अशा विविध नावांनी ओळखायला सुरुवात केली. पण हे यश काही सहजपणे आलं नव्हतं. तिला अनेक कार्यक्रमातून बाहेर काढलं गेलं. तिचा डान्स अश्लील आहे, ती समाज बिघडवते असे आरोप करण्यात आले. काही ठिकाणी आयोजकांना पोलिसात तक्रार करावी लागली. पण गौतमीने एका मुलाखतीत म्हटलं होतं, माझं नृत्य समाजाला वाईट वाटतं असेल तर मला माफ करा, पण माझ्या घरचं भांड याच लावणीने भरतं. हे तिचं खणखणीत उत्तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात घर करून गेलं. गौतमीने तिच्या प्रसिद्धीचा वापर समाजकार्यातही केला. ती अनेक मुलींसाठी प्रेरणा बनली आहे. तिने अनेक स्वसंरक्षण कार्यशाळा घेतल्या आहेत. काही शाळांमध्ये मुलींना डान्स शिकवण्यासाठी वेळ दिला, काही गरीब विद्यार्थ्यांचे फी भरली. तिचं असं म्हणणं आहे, मी जे दुःख भोगलं ते इतरांनी भोगू नये, म्हणून मी माझ्या परीने समाजासाठी काहीतरी करत राहणार आहे. गौतमीला सिनेसृष्टीत यायचं आहे. तिने काही लघुपटात अभिनय केला आहे. तसेच तिच्या जीवनावर आधारित वेब सिरीज बनवण्याचा प्रस्तावही एका निर्मात्याने दिला आहे. आज तिचं नाव इंस्टाग्राम क्वीन, वीर महिला डान्सर म्हणून घेतलं जातं. तिचा एकेरी नृत्य प्रोग्रामही लाखोंच्या गर्दीत पार पडतो. जेव्हा ती मंचावर पाय ठेवते तेव्हा लोकांची टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा कडकडाट होतो. तिचं स्टेज प्रेझन्स, आत्मविश्वास आणि समर्पण पाहून अनेक तरुण मुली तिच्या मार्गावर चालायला तयार होतात. प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिच्या जीवनातही काही नातेसंबंध आले, पण कोणतीच गोष्ट गंभीर झाली नाही. तिच्यावर एकदा एका मुलासोबतचे फोटो व्हायरल झाल्यामुळे बरीच चर्चा झाली होती, पण तिने सगळं शांतपणे हाताळलं. तिचं असं म्हणणं होतं की माझं आयुष्य हे माझ्या कलेसाठी आहे. अजून मी कोणावरही मनापासून प्रेम केलं नाही. गौतमीच आयुष्य म्हणजे संघर्ष,
यश, आत्मसन्मान आणि प्रेरणा यांचं मिश्रण आहे. ती केवळ नृत्यांगन नाही, ती एक चळवळ आहे स्त्रीच्या आत्मनिर्भरतेची, तिच्या कलेच्या सन्मानाची आणि तिच्या स्वप्नांसाठी लढण्याची. आज ती जरी हजारोंच्या गोंधळात टाळ्यात आणि रोषणा येत असली तरी तिच्या डोळ्यात अजूनही त्या भूतकाळाच्या आठवणी आहेत, त्या झोपडीतल्या चिमणी मुलीच्या जित स्वप्न होतं एक दिवस. सगळे माझ्या नावानं ओरडतील, गौतमी पाटील. हिच आयुष्य खरं तर एका वळणावर येऊन थांबलं होतं. एकेकाळी गावागावात फाटक्या साडीत नाचणारी ही मुलगी आज सोशल मीडियावर ट्रेंडिंग असते. तिच्या एका नृत्य व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळतात, शेअर होतात, त्यावर हजारो कमेंट्स येतात. इंस्टाग्रामवर तिचे फॉलोअर्स लाखात आहेत आणि ती प्रत्येक पोस्टवर चाहत्यांशी संवाद साधते. फेसबुक लाईव्हमध्ये ती सहजतेने हसत बोलते, तर ॲटबवर तिचे गाण्यांचे आणि नृत्याचे व्हिडिओज ट्रेंडिंगला जातात. काही जण तिच्यावर टीका करतात, पण तिने या टीकेलाही आपल्या प्रसिद्धीचा भाग मानलाय. गौतमीच्या कार्यक्रमांना आज इतकी गर्दी होते की आयोजकांना विशेष पोलीस बंदोबस्त ठेवावा लागतो. लातूर, सोलापूर, बारामती, औरंगाबाद, नाशिक जिथे ती स्टेजवर नाचते तिथे प्रेक्षकांची गर्दी उसळते. स्टेजच्या दोन्ही बाजूला मोठमोठे स्पीकर, लाईट्स आणि व्हिडिओग्राफर्स सज्ज असतात. लोक पावसात भिजून सुद्धा तिचा डान्स बघायला येतात. काही तरुण तिच्या नावाची टी-शर्ट घालतात, मुली तिची नक्कल करून नाचतात. एकदा तर तिच्या कार्यक्रमात प्रेक्षकांच्या गर्दीत गोंधळ उडाला होता आणि तिने स्वतः माईकवरून शिस्तीची विनंती करून कार्यक्रम पुन्हा सुरळीत सुरू केला. तिच्या जीवनात काही वादग्रस्त प्रसंगही आले. काही काळापूर्वी तिच्या एका कार्यक्रमात काही लोकांनी अश्लील नृत्य केल्यात सांगून तक्रार दाखल केली होती. काही राजकीय संघटनांनी विरोध केल्यामुळे तिचे काही शो रद्दही झाले. पण प्रत्येक वेळी तिने शांतपणे आणि सन्मानाने आपली बाजू मांडली. मी लावणी नाचते, नग्न नाही, हे वाक्य तिचं सोशल मीडियावर खूप व्हायरल झालं. तिने यासोबतच महिला कलाकारांच्या सन्मानाबाबतही भूमिका घेतली. आज गौतमी फक्त स्टेज शो पुरती मर्यादित नाही, काही निर्मात्यांनी तिच्यावर आधारित बायोपिक करण्याची तयारी केली आहे. तिच्या जीवनावर वेब सिरीज बनवण्याचं काम सुरू झालंय. काही लघुपटांमध्ये ती झळकली आहे, जिथे केवळ नृत्य नाही तर अभिनयाची झलकही दिसून आली. तिला मोठ्या पडद्यावर पाहण्याचं प्रेक्षकांचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल असं वाटतंय. गौतमीच्या जीवनात सर्वात भावनिक क्षण तिच्या आईसोबतच आहेत. ती वारंवार सांगते, आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू पाहिले की वाटतं माझं सगळं यश पूर्ण झालं. तिच्या आईने कधी तिच्या नृत्यावर टीका केली नाही. उलट ती दर शोला गौतमीला शुभेच्छा देते. काही वेळात तर आई स्टेज बाजूला बसून तिचा नृत्य पाहताना डोळे भरून टाळ्या वाजवते. तिच्या घरातलं बारीक सारीक सामानही आज तिच्या कमाईमधून घेतलेलं आहे. ती म्हणते, हे घर लावणीच्या पावलांनी उभं राहिलंय. समाजातही तिच्याविषयीचा दृष्टिकोन हळूहळू बदलतो आहे. एकेकाळी जी लोक तिच्या नृत्याला अश्लील म्हणत होते, तेच आज तिच्या कार्यशैलीला दाद देत आहेत. अनेक मुलींनी तिच्यासारखी बनण्याची इच्छा सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. ती आता केवळ एक डान्सर राहिलेली नाही, ती एक सामाजिक चेहरा बनली आहे. स्त्रीच्या आत्मनिर्भरतेचं, आत्मभानाचं आणि आत्मसन्मानाचं प्रतीक. गौतमीच जीवन हे केवळ तिचं नाही, ती आज प्रत्येक अशा मुलीचं स्वप्न आहे, जिच्या घरात पैशांची चणचण आहे, पण मनात मोठं व्हायचं स्वप्न आहे. ती मुलींना नेहमी सांगते, तुमच्याकडे डिग्री नसली तरी चालेल, पण आत्मविश्वास असायला हवा. तिच्या याच वाक्यांमुळे आज ती लाखो मुलींसाठी रोल मॉडेल ठरली आहे. गौतमी पाटील जशी रंगमंचावर उत्साहात थिरकताना दिसते, तशीच ती रंगमंचाच्या मागे मात्र कधीकधी शांत, अंतर्मुख, एकाकी बसलेली दिसते. तिच्या चेहऱ्यावर झळकणारी हास्यरेषा ही खूपदा अशा वेदनांच्या आतून येते, ज्या ती कधी कोणालाही सांगत नाही. लाखो लोकांसमोर नाचताना तिचे पाय थकलेले असतात, पण ती कधी थांबत नाही. ती स्वतःला सांगत राहते, ती नाही, आजचा शो माझा शेवटचा नसावा म्हणून मी पुन्हा लढणार. खरं तर गौतमीच्या संघर्ष कथेतील अनेक अज्ञात पैलू अजूनही फार थोड्यांना माहीत आहेत. एक किस्सा तिने एका मुलाखतीत सांगितला होता. एकदा ती एका ग्रामीण भागात कार्यक्रमाला गेली असताना आयोजकाने तिच्याशी अपमानास्पद वर्तन केलं. जेवण देण्याऐवजी तिला स्टेजवर ढकललं गेलं आणि म्हणलं, नाच, तुझ्या पैसे मिळतील. त्या क्षणी तिच्या डोळ्यातून अश्रू आले, पण तिने स्टेजवर जाऊन असा डान्स केला की संपूर्ण गाव तिला टाळ्या वाजवू लागलं. कार्यक्रम संपल्यावर ती गाडीत बसून शांत रडली आणि स्वतःशी वचन दिलं, पुढच्या वेळेस मला अशी वागणूक कोणीही देणार नाही. अशा प्रसंगांनी तिचं मन कधी तुकलं तर कधी कठोरही झालं.
प्रसिद्धी आली, पैसा आला, नाव लौकिक मिळाला, पण या सगळ्याबरोबरच आलं एकटेपण. बऱ्याच वेळा ती हॉटेलच्या खोलीत एकटीच जेवण करताना दिसते. तिच्याशी फक्त फोटोसाठी बोलणारे लोकही तिला खूप वेळा मानसिक थकवा देतात. ती म्हणते, माझ्यासोबत लाखो लोक फोटो काढतात, पण माझं मन समजून घेणार फारच कमी आहे. तिच्या चाहत्यांची गोष्ट सांगायची तर ती खूपच मजेशीर आणि भावनिकही आहे. एकदा पुण्यात एका कॉलेजमध्ये कार्यक्रमात एका तरुणाने तिच्यासाठी 5 फूट उंच फुलांचा मुकुट तयार केला होता. दुसऱ्याने तिचं नाव गोंदवून घेतलं. औरंगाबादच्या एका महिला लावणी ग्रुपने तर तिला गुरु मानले आणि दरवर्षी तिच्या वाढदिवसाला केक पाठवते. काही वेळा तिच्या नावाने बनवलेली फेक प्रोफाईल्स व्हायरल होतात, ज्या ती स्वतः फेक असल्याच स्पष्ट करत असते. गौतमीत स्वप्न मोठं आहे. ती म्हणते, मी एक दिवस अशी नायिका होईन जी डान्ससाठीच नाही तर अभिनयासाठीही ओळखली जाईल. ती अनेक भूमिकांसाठी तयारी करत आहे. विशेषतः स्त्री संघर्षावर आधारित सशक्त कथा तिला करायच्या. तीच स्वतःच एक प्रोडक्शन हाऊस सुरू करण्यात स्वप्न आहे, जिथे ग्रामीण कलाकारांना संधी दिली जाईल. ती पुढे म्हणते, माझ्यासारख्या मुलींची स्वप्नही थांबू नयेत, म्हणून मी ही चळवळ सुरू ठेवणार आहे. माझं नृत्य हे केवळ मनोरंजन नाही, तर एक संदेश आहे. संघर्षातही सौंदर्य आहे, वेदनेतही विजय आहे. गौतमीच्या जीवनातील प्रत्येक टप्पा, प्रत्येक अडथळा आणि प्रत्येक यश तिच्या चित्रपटासारख्या वाटणाऱ्या जीवनकथेचा भाग बनतोय. ती आजही कधी बसमध्ये, कधी लोकलमध्ये, मी मोठी व्हायचं, महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कलाकार बनायचंय.